एक छोटीशी चूक आणि हजारो रुपये कायमचे अडकू शकतात. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्याबाबत आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, नवी शेतीमध्ये स्वागत आहे. शेती, बाजारभाव, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचे हे विश्लेषण प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण सवलतीची वेळ आता अधिकृतपणे संपली आहे. आता सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये एकच सर्वात मोठा प्रश्न आहे. पुढचा हप्ता अडकणार तर नाही ना? लाखो शेतकऱ्यांचे हफ्ते यावेळी अचानक थांबवले जाण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. पीएम किसानचा 23वा हफ्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हफ्ता या दोन्ही हफ्त्यांची अतिशय आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पण शासनाकडून आलेले हे नवीन अपडेट वेळी समजून घेणे नुसते गरजेचे नाही, तर अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पुढे खूप मोठा फटका बसू शकतो. पुढे जे घडणार आहे ते नक्कीच अधिक चिंताजनक असू शकते. तर आता पाहूया, हप्त्यावरील हे संभाव्य संकट नक्की काय आहे. हा 23 आकडा सध्या खूप जास्त महत्त्वाचा आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हफ्ता आणि त्यासोबतच राज्याच्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हफ्ता वितरित करण्यापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकारने काही अतिशय कडक आणि स्पष्ट निर्देश लागू केले आहेत. हे नवीन निर्देश इतके कडक आहेत की या अटींची काटेकोरपणे पूर्तता न केल्यास अनेक लाभार्थी या योजनेतून थेट आणि कायमचे बाहेर फेकले जाऊ शकतात. लक्षात घ्या, ही काही साधी ताकीद नाही. जर या अनिवार्य अटींची पूर्तता केली नाही तर खात्यात येणारा हा हक्काचा आर्थिक आधार पूर्णपणे ब्लॉक केला जाईल. हे पैसे सुरळीतपणे मिळवण्यासाठी शासनाचे हे नवीन निकष आणि नियम पाळणे आता 100% बंधनकारकच आहे. इथे कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आता या संकटाचे मुख्य कारण असलेल्या ई-केवायसी आणि फार्मर आयडीच्या अंतिम तारखांबद्दल जाणून घेऊया. वेळ खूप वेगाने निघून चालली आहे. आज मे महिन्याची 25 तारीख आहे. ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करण्याची 20 मे 2026ची मुदत नुकतीच संपली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आता फक्त या मे महिन्याचे शेवटचे काही मोजकेच दिवस उरले आहेत. ही एक प्रकारची धोक्याची घंटा आहे. जर या महिन्याच्या अखेरीस ई-केवायसी झाली नाही तर पुढच्या यादीत नाव असणार नाही, हे जवळजवळ निश्चित आहे. आता साहजिकच प्रश्न पडेल की हा ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही शासनाची एक अनिवार्य डिजिटल ओळख आहे. ही ओळख जमिनीच्या लँड सीडिंग डेटाशी थेट जोडलेली असते. एक गोष्ट इथे लक्षात घेणं महत्त्वाचे आहे. जो 22वा हफ्ता मिळाला तो एक प्रकारे सवलतीच्या रूपात देण्यात आला होता. पण येणारा 23वा हफ्ता मिळवण्यासाठी हा ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी जनरेट झालेला असणं पूर्णपणे अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे हा आयडी नसेल त्यांना 1 रुपयाही वितरित केला जाणार नाही. मग आता प्रश्न येतो की नेमके शेतकरी अपात्र का होत आहेत. याची कारणं समजून घेऊया. 92 लाख, होय, मागच्या वेळी म्हणजेच 22व्या हप्त्याच्या वितरणावेळी महाराष्ट्रातील तब्बल 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. पण हीच ती मोठी संख्या आहे जी आता सर्वात जास्त धोक्यात आली आहे. सध्या जी शासनाची अतिशय कडक छाननी प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे या 92 लाखांमधील अनेक जण यापुढील यादीतून कायमचे वगळले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा आकडा खूप मोठा असल्यामुळे धोकाही तेवढाच मोठा आहे. अपात्र ठरण्याचे हे नियम अतिशय कडक आहेत. सर्वात पहिले कारण म्हणजे ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे ते थेट बाहेर होत आहेत. दुसरे म्हणजे अनेक मयत शेतकऱ्यांची नावे अजूनही यादीत सुरू आहेत, त्यांना ही पडताळणी करून अपात्र केले जात आहे. याशिवाय एकाच घरात एकापेक्षा जास्त लाभार्थी असणे, कुटुंबात कोणीतरी व्यक्ती सरकारी कर्मचारी असणे किंवा आधार कार्डवरील नावात आणि लँड सीडिंगच्या कागदपत्रांमध्ये तफावत असणे, यापैकी एकही चूक जर सिस्टीममध्ये आढळली तर लाभार्थ्यांना यादीतून तत्काळ बाहेर काढले जात आहे. आता पाहूया सर्वात महत्त्वाचा मुद्दा, निधी आणि हप्त्याच्या तारखा. दोन्ही योजनांच्या तारखांची तुलना केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. पीएम किसानचा जो 23वा हफ्ता आहे तो जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. पण दुसरीकडे नमो शेतकरी योजनेचा 9वा हफ्ता, जो खऱ्या अर्थाने मार्च-फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रलंबित आहे, तो मात्र आता पीएम किसानसोबत न देता वेगळ्या पद्धतीने स्वतंत्रपणे वितरित करण्याची तयारी राज्य शासनाने सुरू केली आहे. इथेच खरी अडचण आणि विलंबाचे कारण दडलेले होते. एक मोठी दिलासादायक बाब म्हणजे आधी नमो शेतकरीसाठी निधी अपुरा होता, पण आता शासनाने ओपन, एससी आणि एसटी या तिन्ही प्रवर्गांसाठी वेगवेगळे लेखाशीर्ष म्हणजेच स्वतंत्र फंडिंग लेजर तयार केले आहेत. या तिन्ही प्रवर्गांसाठी आता शासनाकडून वेगळा निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे जे जुने प्रलंबित हप्ते होते ते आता कोणत्याही अडचणीविना लवकरच स्वतंत्रपणे वितरित करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता वळूया यावरील उपायांकडे.
प्रशासकीय संकटे कितीही असली तरी त्यावर मात करण्यासाठी काय करायला हवे? हे 3 अतिशय सोपे पण सर्वात महत्त्वाचे उपाय आहेत. पहिला उपाय, कुठेही न जाता मोबाईलमध्ये पीएम किसान ॲप डाउनलोड करून फेस ऑथेंटिकेशनद्वारे घर बसल्या ई-KYC पूर्ण करा. दुसरा उपाय, शासनाच्या ॲग्रीस्टॅक पोर्टलवर जाऊन तातडीने नोंदणी करा. आणि तिसरा, सर्वात महत्त्वाचा उपाय, जर डेटामध्ये नाव किंवा जमिनीची काही तफावत असेल तर अजिबात वेळ न घालवता पीएम किसानच्या तालुका नोडल अधिकाऱ्यांची समक्ष भेट घ्या. हे 3 उपाय तुमचे अडकलेले आणि येणारे सर्व हप्ते नक्कीच सुरळीत करतील. शेवटी हे अतिशय महत्त्वाचं सूत्र नेहमी लक्षात ठेवा. जागरूकता आणि तत्काळ कृती हीच खरीप हंगामातील शेतीच्या गरजा सुरक्षित करण्यासाठीची एकमेव ढाल आहे. खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. पेरणी, बी बियाणे आणि खते यासाठी पैशांची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे आत्ताच जागे व्हा. ऑनलाईन रेकॉर्ड तपासून पात्र लाभार्थ्यांच्या यादीत सुरक्षित असल्याची खात्री करा. हे महत्त्वाचे विश्लेषण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही कष्टाचे पैसे बुडणार नाहीत. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण अपडेटसोबत. धन्यवाद.